सी जोसेफ विजय तामिळनाडूचं राजकारण गाजवल्यानंतर आता तामिळनाडूच्या बाहेर भाजपला भिडण्याची तयारी करत आहेत. लोकही वाट पाहत आहेत की 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी विजय यांनी देशभरात फिरावं आणि आपल्या प्रसिद्धीचा आणि कामाचा राजकीय फायदा करून घ्यावा. त्याचंच पहिलं पाऊल आता टाकण्याची तयारी विजय यांनी टीव्हीकेच्या माध्यमातून सुरू केली आहे. सी जोसेफ विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळं राजकारण त्यांनी बदलून टाकलं. सत्तेतला द्रमुक पक्ष विरोधात गेला, विरोधातला अण्णा द्रमुक पक्ष फुटलाय, तर कधी संधी मिळाली नाही ते काँग्रेस व्हीसीके या पक्षाचे मंत्री झालेत. आता विजयची नजर आहे दिल्लीवर. त्याचं कारण म्हणजे तामिळनाडूच्या एका राज्यसभेच्या जागासाठी पोटनिवडणूक होते. अण्णा द्रमुक फोडणाऱ्या सी.व्ही. षण्मुगन यांनी आमदार झाल्यानंतर राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विजयच्या पक्षासाठी दिल्लीचं दार उघडं झालंय. मात्र विजय यांच्या टीव्हीके पक्षाची दिल्लीवारी तितकी सोपी नाहीये. याचं कारण आहे आकडे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांनी जरी आकड्याची जुळवाजुळव केली असली तरी त्यांचं सरकार हे 5 वर्ष टिकेल का, हा तामिळनाडूत पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी विजय यांना राजकीय डावपेच खेळावे लागतील. एक मुरलेले राजकारणी म्हणून त्यांना पुढे यावं लागेल. त्याचीच पहिली पायरी ही राज्यसभेची निवडणूक आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी जर मतदान झालंच तर विजयी आकडा हा 117चा असणार आहे. म्हणजे पहिल्या पसंतीची 117 आमदारांची मतं ही त्या उमेदवाराला मिळवावी लागणार आहेत. विजय यांच्या पक्षाकडे 107 आमदार आहेत. त्यामुळे पुन्हा 10 आमदारांची गरज त्यांना पडेल. जे सत्तेत सहभागी झालेत त्या काँग्रेस, इंडियन मुस्लिम लीग, व्हीकेसी आणि कम्युनिस्ट आमदारांसमोर त्यांना हात पसरावेच लागतील. नाहीतर अण्णा द्रमुकचा फुटलेला 25 आमदारांचा गट मदतीला आहेच. मात्र तोही यावेळी मदत करतो का, की बार्गेनिंग करतो, वाटाघाटी करतो, की तटस्थ राहतो, ते पाहणंही महत्त्वाचं आहे. यात आता खरा ट्विस्ट काँग्रेसने आणलाय. विजय यांनी सत्ता स्थापन करण्यामागे काँग्रेस हे सर्वात मोठं कारण आहे. राहुल गांधी आणि त्यांची मैत्री देखील बहरते. त्याचाच फायदा घेत राज्यसभेत काँग्रेसची संख्या वाढावी आणि भाजपला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत व्हावा यासाठी काँग्रेसने विजय यांच्याकडे ही जागा मागितल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या प्रवीण चक्रवर्तींचं नाव चर्चेत असल्याचं काही स्थानिक वृत्तपत्रांकडून सांगितलं जात आहे. पण विजय यांचा टीव्हीके पक्ष मात्र हे मान्य करण्याच्या तयारीत नाही. कारण तामिळनाडूमध्ये विजय मिळवल्यानंतर आता दिल्लीत सहज एंट्री मिळवण्याची ही संधी आहे. त्यानंतर थेट 2028 पर्यंत दिल्लीत खासदार पाठवण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे जनतेने कौल दिला असताना टीव्हीकेचा पहिला खासदार दिल्लीत पाठवण्याचा प्लॅन विजय यांनी सुरू केलेला आहे. आता त्यासाठी आकडे लागतील आणि त्यासाठी चर्चा, वाटाघाटीची वेळ विजय यांच्यावर पुन्हा येणार आहे. दिल्लीत गेलेला विजय यांचा खासदार काँग्रेस सोबतच दिसेल आणि विजय यांचा आवाज म्हणूनच दिल्लीत काम करेल. ज्यामुळे टीव्हीके पक्षाची आणि विजय यांच्या मागण्यांची संसदेत अधिकृत एंट्री होईल, जिथे थेट विजय यांच्या पक्षाचा खासदार हा सत्ताधारी भाजपला भिडू शकतो. आता हे सगळं सुरळीत पार पडतं का ते पाहणं महत्त्वाचं आहे, की पुन्हा पडद्याआड काही गोष्टी घडतात, राजकीय ट्विस्ट येतो. जसा सत्ता स्थापनेला उशीर झाला तसं काही होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र राज्यसभेसाठी विजय हे कोणाला निवडतात त्याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. एकूणच टीव्हीके आणि विजय यांचा पहिला खासदार निवडून येतोय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.